पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही. जेथ कर्म जात पाही निपजत असे. अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान म्हणत आहे की हे अर्जुना, मनुष्याद्वारे जे कर्म होत असतं ते कर्म प्रकृतीचे गुण करवून घेतात. सत्व, रज आणि तम हे 3 प्रकारचे जे गुण आहे हे गुणच प्रत्येक मनुष्याकडून प्रत्येक कर्म करून घेतात. पण विमूढ मनुष्य, मूर्ख मनुष्य जो असतो तो मनुष्य काय करतो, स्वतःवर त्या कर्माचं काय घेतो, ओझं घेतो. मी ते कर्म केलेलं आहे असं तो पुरुष मानतो. परंतु याचेही वेगळे काही पुरुष आहे की ते पुरुष मी कर्म केलं असं मानत नाही. भगवान सांगतात तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तू म्हणजे परंतु, हे अर्जुना, महाबाहो मोठ्या हाताच्या अर्जुना, तत्ववित जो तत्वज्ञानी आहे. कोणता तत्वज्ञानी? गुणकर्म विभागयोः तत्ववित. गुणविभाग आणि कर्म विभाग यांना जाणणारा जो आहे, वास्तव स्वरूपाने याचं ज्ञान ज्या पुरुषाला आहे असा तत्ववित पुरुष गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा. इंद्रिय त्याच्या विषयामध्ये वर्तन करतात किंवा गुण कर्माच्या ठिकाणी वर्तन करतात. इति मत्वा असे मानून न सज्जते त्याच्यामध्ये तो आसक्त होत नाही. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही. जेथ कर्म जात पाही निपजत असे. जे अर्जुना तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही. जे तत्वज्ञानी महात्मे आहे त्यांच्या ठिकाणी प्रकृती भाव नसतो. तत्वज्ञानी म्हणजे तत्वाला जाणणारे जे आहे, तत्वाचं स्वरूप ज्यांना कळालं आहे किंवा तात्विक दृष्टीने ज्यांना ज्ञान झालेलं आहे असे महात्म्य. तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ होतो परब्रह्म. त्या परब्रह्माला ज्यांनी जाणलं आहे, वास्तव दृष्टीने तो परमात्मा कसा आहे, मी कसा आहे आणि हे जगत कसं आहे याचं वास्तव दृष्टीने ज्याला ज्ञान झालेलं आहे तो तत्वज्ञानी असतो. अशा तत्वज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी तो प्रकृती भाव नाही. तत्वज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी प्रकृती भाव नसतो. कोणता प्रकृती भाव? जेथ कर्म जात पाही निपजत असे. ज्या प्रकृती भावापासून सर्व कर्म उत्पन्न होतात
तो प्रकृतिभाव महात्म्याच्या ठिकाणी नसतो. तो प्रकृतिभाव महात्म्यांच्या ठिकाणी नसतो, ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे कर्म उत्पन्न होतात. असा कोणता प्रकृतिभाव आहे? शरीर हे सुद्धा प्रकृतिभावच आहे. प्रकृतिभाव शब्दाचा अर्थ प्रकृतीपासून उत्पन्न झालेला, प्रकृतीपासून जे उत्पन्न झालेलं आहे. शरीर सुद्धा प्रकृतीपासून उत्पन्न झालेलं आहे. शरीराची उत्पत्ती सुद्धा प्रकृतीपासून म्हणजे मायेपासून झालेलं आहे. मायेपासून पंचमहाभूत निर्माण झाले, अपंचीकृत पंचमहाभूत, आणि त्या अपंचीकृत पंचमहाभूतांचं पंचीकरण झालं की ते पंचीकरण झाल्यावर काय तयार होतं? शरीर तयार होतं. शरीर पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. पंचमहाभूतांचं 5 तत्वांचं हे शरीर तयार झालेलं आहे. म्हणून प्रकृतिभावच आहे. शरीरसुद्धा काय आहे? प्रकृतिभावच आहे. पण या ठिकाणी प्रकृतिभाव शब्दाचा अर्थ शरीर नाही. प्रकृतिभाव शब्दाचा अर्थ शरीर नाही. कारण ज्ञानोबा म्हणतात, जेथ कर्म जात पाही निपजत असे. ज्या ठिकाणी कर्म उत्पन्न होतं तो प्रकृतिभाव तत्वज्ञानाच्या ठिकाणी नसतो. तर शरीराच्या ठिकाणी कर्म उत्पन्न होतं असं म्हणता येत नाही. शरीराच्या ठिकाणी कर्म उत्पन्न होतं असं म्हणता येत नाही. कारण शरीराच्या ठिकाणी कर्म उत्पन्न होतं असं जर असतं तर मग ज्या ज्या ठिकाणी शरीर आहे त्या त्या ठिकाणी कर्म उत्पन्न व्हायला पाहिजे. जिथं जिथं शरीर आहे तिथं तिथं कर्म व्हायला पाहिजे, आणि जिथं जिथं शरीर नाही तिथं कर्म नाही व्हायला पाहिजे. असं आहे. याचा जर विचार केला तर जिथं जिथं शरीर आहे तिथं तिथं कर्म होतंच असं काही नाही. शरीर आहे त्या त्या ठिकाणी कर्म उत्पन्न होतं असं काही नाही. एखादा माणूस मेला, एखादा माणूस मेला, त्याच्यामधील आत्मा निघून गेला. आता तो आत्मा मेला, आत्मा त्याच्यामधून निघून गेला, तो मनुष्य मेला. तर तो मनुष्य मेल्यावर त्याचं शरीर जागेवर पडून असतं. त्या ठिकाणी शरीर आहे, पण ते शरीर काही कर्म करतं का? ते शरीर काहीच करत नाही. मेलेल्या माणसाचं शरीर हसत नाही, मेलेल्या माणसाचं शरीर बोलत नाही, उठून बसत नाही, झोपत नाही, इकडं जात नाही, तिकडं जात नाही, काहीच करत नाही. शरीर तर त्या ठिकाणी आहे, पण शरीर कर्म करत नाही. शरीर कर्म करत नाही. म्हणून जेथ कर्म जात पायी निपजत असे तो प्रकृतिभाव, याचा अर्थ शरीर होऊ शकत नाही. कारण शरीराच्या ठिकाणीच कर्म उत्पन्न होतं, शरीराशिवाय कर्म उत्पन्न होत नाही असं काही नाही. ज्या ज्या ठिकाणी शरीर आहे त्या त्या ठिकाणी कर्म उत्पन्न होतं असं काही व्याप्ती नाही. म्हणून आणि दुसऱ्या एका ठिकाणी जे महात्मे आहे, संत मंडळी आहे, ज्ञानी पुरुष आहे, त्यांचंही शरीर असतं, परंतु त्यांच्या शरीराच्या ठिकाणी कर्मच निर्माण होत नाही. ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी कर्मच उत्पन्न होत नाही. त्याने कोणतेही कर्म जरी केलं तरी ते कर्माचं त्यांना काही बाधा घडत नाही. ज्ञानी पुरुषांनी काहीही करू त्यांना त्याचं काही नाही. तया करणे आतू घडे तिन्ही लोकाचा घातू, परी त्याने केली हे मातू म्हणू नये. त्याने, त्या महात्म्याने त्याच्या इंद्रियाने तिन्ही लोकांचा घात केला तरी सुद्धा त्याला त्या कर्माचा काहीही बाध होत नाही, कर्माचं त्याला बंधन घडत नाही. त्याने केलं असं म्हणताच येत नाही. त्याने ते कर्म केलं असं म्हणता येत नाही. का? कारण तो तत्वज्ञानी आहे. आता त्या ठिकाणी शरीर तर आहे, पण शरीरापासून कर्म निर्माण होत नाही. शरीरापासून कर्म निर्माण होत नाही. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबारांना जो अभिप्रेत अर्थ आहे तो प्रकृतिभाव नाही. जेथ कर्म जात पायी निपजत असे, कर्म उत्पन्न होतं असा कोणता प्रकृतिभाव आहे? जो प्रकृतिभाव ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणी कर्म उत्पन्न होतं असा कोणता भाव आहे? याचा जर विचार केला तर अहंकार, देहाचा अहंकार हा सुद्धा प्रकृतिभावच आहे.
प्रकृतीपासूनच तो उत्पन्न झालेला आहे, म्हणून त्यालाही प्रकृती भाव म्हणतात. किंवा प्रकृती या शब्दाचा अर्थ देह असा जर केला तर प्रकृती भाव म्हणजे देहभाव, मी देह आहे असा भाव, देहाचा अहंकार धारण करणं हाही अर्थ होऊ शकतो. तर अहंकार नावाचा जो प्रकृती भाव आहे तो प्रकृती भाव मात्र असा आहे की जेथ कर्म जात पाही निपजत असे. त्या अहंकाराच्या ठिकाणी सगळे कर्म उत्पन्न होतात, अहंकारातून कर्म उत्पन्न होतात. ज्या ज्या मनुष्याच्या ठिकाणी देहाचा अहंकार आहे, तो कोणीही असो, ज्या मनुष्याच्या ठिकाणी देहाचा अहंकार आहे त्या मनुष्याच्या ठिकाणी कर्माची उत्पत्ती आहे, त्या मनुष्याच्या ठिकाणी कर्माची उत्पत्ती आहे. कर्माच्या उत्पत्तीसाठी अहंकार कारण आहे. अहंकार जर नसेल देहाचा तर त्याच्या ठिकाणी कर्मच उत्पन्न होत नाही. त्याने कितीही कर्म केलं तरी त्याने केलं असं म्हणता येत नाही. तुकोबाराय म्हणतात, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. भक्ता प्रारब्ध क्रियमान संचित नाही जाण. जो भक्त झाला भगवंताचा त्याला प्रारब्धही नसतं, क्रियमानही नसतं आणि संचितही नसतं. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐशे विठोबाचे नाम. विठोबाचं नाम घेतल्यानंतर भवरोग नष्ट होतो. त्या ठिकाणी संचित, क्रियमान आणि प्रारब्धाचा भोग हे तीनही नष्ट होतात असं वर्णन आहे. तर क्रियमान कर्म ते कसं नष्ट होतं? क्रियमान कर्म कसं नष्ट होतं? कारण तीनही शब्दाच्या व्याख्या आहे. प्रारब्ध कशाला म्हणावं, क्रियमान कशाला म्हणावं आणि संचित कशाला म्हणावं? तुकोबाराने सांगितलेलं आहे, प्रारब्ध ते जाण उरउरीत उरले ते. केले ते क्रियमान, झाले ते संचित म्हण, प्रारब्ध ते जाण उरउरीत उरले ते. तुकोबाराय म्हणतात, आतापर्यंत जे पूर्ण झालेलं कर्म आहे त्या झालेल्या कर्माला काय म्हणावं? संचित कर्म म्हणावं. केले ते क्रियमान, आता जे करत आहे त्या कर्माला क्रियमान कर्म म्हणावं. आणि जे उरलेलं आहे भोगण्यासाठी शिल्लक त्याचं नाव प्रारब्ध. असे तीन कर्म आहे. तर भगवंताचा जो भक्त झाला त्या भक्ताला तीनही प्रकारचं कर्म लागत नाही. तुकोबाराय म्हणतात, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. ठीक आहे, त्यांना संचित कर्म लागत नाही कारण संचित कर्माचा नाश होतो असं भगवंतानीच गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी यथैधांशी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. भगवान सांगतात, अर्जुना, जसं पेटलेला अग्नी आहे तो सगळ्या लाकडांना काय करतो? जाळून त्याचं भस्म करून टाकतो, राख करतो. तसंच ज्ञानाची गोष्ट आहे. ब्रह्मज्ञान हेही असं साधन आहे की ते ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त झालं तर प्राप्त झाल्याबरोबर ते ब्रह्मज्ञान त्याच्या संचित कर्माचं काय करून टाकतो? नाश करून टाकतं. मनुष्याचं जे संचित कर्म आहे, साठलेलं कर्म आहे, अनेक जन्मजन्मामध्ये जेवढं काही कर्म करून ठेवलं त्या सगळ्या कर्माचा एकदाच काय होऊन जातो? नाश होऊन जातो. ब्रह्मज्ञानाच्या साधनाने संचित कर्म त्याचं जळून जातो. भक्त झाला, त्याला भगवंताचं ज्ञान झालं, त्याचं संचित कर्म जळून गेलं, ही बरोबर आहे. आता प्रारब्धाचा भोग त्याचा कसा नष्ट होतो? प्रारब्धाचा भोग त्याचा कसा नष्ट होतो? पण शास्त्र तर सांगतं प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. आणि तुकोबाराय सांगतात भक्ताला प्रारब्धाचा भोग नाही. तर याचा सरळ अर्थ आहे की त्या भक्ताला प्रारब्ध तर येतं. त्या भक्ताचा देहसुद्धा कशावर चालतो? प्रारब्धावर चालतो. मग प्रारब्धामध्ये जे ठरलेलं आहे ते संकट भक्तावर नक्कीच येतात, परंतु त्या प्रारब्धाचा त्यांना भोग घडत नाही. भोग घडत नाही. भोग शब्दाचा अर्थ होतो सुखदुःखाचं ज्ञान. सुखाच्या ज्ञानालाही भोग म्हणतात आणि दुःखाच्या ज्ञानाला सुद्धा भोग म्हणतात. तर त्या मनुष्याला सुखदुःखाचा काय होत नाही? ज्ञानच होत नाही. भगवंताचा जो भक्त आहे त्याच्यावर सुख जरी आलं, सुखाचा प्रसंग, तरी त्याला त्याचं ज्ञान होत नाही. त्याच्यावर दुःखाचा प्रसंग जरी आला तरी त्याला त्याचं सुद्धा काय होत नाही?
ज्ञान होत नाही. शस्त्रेवरी तोडिलिया देह आगी माझी पडेलिया चित्त महासुखी बुडालिया चेवोची नेगे. ज्ञानोबाराय वर्णन करतात त्या महात्म्याचं. त्याच्या शरीराचे तलवारीने 100 तुकडे केले. शस्त्रेवरी तोडिलिया की देह आगी माझी पडिलिया, किंवा अग्नीमध्ये जरी तो एखाद्या वेळेस पडला तरीही त्याला त्याच्यापासून काहीच होत नाही, त्याला ज्ञान होत नाही. कारण त्याचं चित्त महासुखी बुडालिया, म्हणजेच परब्रह्माचं ज्ञान त्याच्या चित्तामध्ये असतं. त्यामुळे त्याला चेवोची नाही, त्याच्यामधून जागसुद्धा येत नाही, त्याला ज्ञान होत नाही. म्हणजे प्रारब्ध कर्म जे भक्ताचं आहे, तर प्रारब्धाचे भोग तर शरीरावर सर्व येतात, पण त्याचं सुखदुःखाचं ज्ञान मात्र भक्ताला होत नाही. हा अभिप्राय असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात की संचित प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. जे भक्त झाले त्याला प्रारब्ध क्रियमान संचित कोणतंच कर्म लागत नाही. बसा भक्ताला हे कोणतंच कर्म लागत नाही, प्रारब्धही लागत नाही. बसा खाली बसून ऐका. तर तुकोबारायांचं मत आहे की भक्ताला प्रारब्धही लागत नाही, संचितही लागत नाही आणि क्रियमान कर्मही लागत नाही. प्रारब्धाचा भोग घडत नाही हे पाहिलं, संचिताचा जो भोग आहे संचित कर्म हे त्याला लागत नाही हे सुद्धा आपण पाहिलं. आता क्रियमान कर्म जे आहे ते क्रियमान भक्ताला कसं लागत नाही? क्रियमान कर्म त्याला म्हणतात वर्तमान कालामध्ये जे कर्म घडतं त्या कर्माचं नाव काय आहे? क्रियमान कर्म आहे. चालू परिस्थितीमध्ये, सद्य परिस्थितीमध्ये, सांप्रत स्थितीमध्ये मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्माचं नाव काय आहे? क्रियमान कर्म आहे. तर हे क्रियमान कर्म भक्ताला का घडत नाही? भक्त तर सगळे कर्म करतात, त्याला ते कर्म का लागत नाही? सावता महाराजांचं पाहिलं, आयुष्यभर शेती केली. चोखोबारायांचं पाहिलं, त्यांचं कर्म केलं, ढोरं वडण्याचं काम केलं, मेलेले ढोरं. सजन कसाई महाराज आहे, मांस विकण्याचं काम केलं आयुष्यभर. प्रत्येक संतांनी आपापल्या जातीमध्ये जन्माला येऊन आपापलं कर्म सोडलं नाही, ते कर्म शेवटपर्यंत केलं. आणि तरीही तुकोबाराय सांगतात की त्या भक्ताला क्रियमान कर्म लागत नाही. क्रियमान कर्म त्याच्या शरीरापासून तयारच होत नाही. म्हणजे आपण कर्म केलं तर क्रियमान कर्म तयार होतं, आणि ज्ञानी पुरुषांनी, महात्म्यांनी, भक्तांनी, संतांनी जर क्रियमान कर्म केलं तर क्रियमान कर्म त्याच्या शरीरापासून तयार होत नाही. असं का? तर याचंही उत्तर हेच आहे, तो प्रकृती भाव नाही. आपल्या करण्यामध्ये आणि महात्म्याच्या करण्यामध्ये सर्वात मोठा फरक आहे. आपण कर्म करत असताना मी केलं असं म्हणतो, अहंकार धारण करून कर्म करतो. परंतु जो ज्ञानी पुरुष झाला तो मी कर्म करतो असा त्याच्या ठिकाणी भाव नसतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी मी करतो हा भाव नसल्यामुळे त्याला क्रियमान कर्म सुद्धा लागत नाही. त्याला. आपल्याला दृष्टांत माहीत आहे गोकुळामधील, तर तो दृष्टांत याच प्रकरणातील आहे की ज्याच्या ठिकाणी देहाचा अहंकार राहिला नाही त्या मनुष्याच्या शरीरापासून क्रियमान कर्म तयार होत नाही. भगवंतांनी सांगितलेलं होतं, जा आणि यमुना माईला विचारा की आमचा कृष्ण बालब्रह्मचारी असेल तर यमुना आम्हाला मार्ग देईल. लगेच यमुनेचं पाणी दोन्ही बाजूला, आणि जाण्यासाठी काय झाला? रस्ता झाला. रस्ता गवळणीला. तिकडून येताना सुद्धा दुर्वासाने सांगितलं, जा आमच्या कृष्णाचा गुरु दुर्वास महाराज जर निराहारी असेल तर यमुना आम्हाला वाट देईल. परत येताना सुद्धा यमुनेने काय दिले? वाट दिली, मार्ग दिली. याचा अर्थ काय आहे? हाच अर्थ आहे की कृष्णानेही कर्म केलं पण देहाचा अहंकार नव्हता, त्यामुळे क्रियमान कर्म लागलं नाही, ब्रह्मचारित्वाचा शिक्का बसला. दुर्वास ऋषींनीही खाण्याचं कर्म केलं पण मी खातो असा भाव नव्हता, म्हणून त्यांनाही ते क्रियमान कर्म लागलं नाही, निराहारपणाचा त्यांच्यावर शिक्का बसला. निराहारपणाचा म्हणजे अहंकार जर त्या मनुष्याच्या ठिकाणी असेल कर्माचा, मी करतो असा, तर त्या मनुष्याच्या
शरीरापासून कर्म तयार होतं, आणि अहंकार नसेल तर त्या शरीरापासून क्रियमान कर्म तयार होत नाही. ज्ञानोबा तेच म्हणतात, जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही, जेथ कर्म जात पाही निपजत असे. ज्याच्या ठिकाणी हे सगळ्या प्रकारचे कर्माचे प्रकार निपजत असे उत्पन्न होतात, तो प्रकृती भाव म्हणजे देहाचा अहंकार त्या तत्वज्ञानी यांच्या ठिकाणी नाही, तत्वज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी नसतो, तत्वज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी नसतो. ते काय करतात, ते देहाभिमान सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. देह अभिमान सांडुनी, देह आहे, देहाचा अभिमान आहे, या अभिमानाचा त्यांनी काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. अभिमानाला स्पर्श होऊ देत नाही. मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी कर्म करणारा आहे, हा जो सूक्ष्म अभिमान आहे तो अभिमान त्यांच्या ठिकाणी नसतो. आणि तो अभिमान त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी कोणतंच कर्म उत्पन्न होत नाही, कोणतंच कर्म त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही. अभिमान किंवा देहाचा अहंकार हे कर्माचं उत्पन्न होण्याचं स्थान आहे. म्हणजे कर्म उत्पन्न होण्यासाठी जेवढे काही कारणं लागतात तेवढ्या सगळ्या कारणांमध्ये एक कारण म्हणजे काय आहे, अहंकार आहे. अहंकार. कर्म उत्पन्न होण्यासाठी बरेच साधनं लागतात. एकतर कर्म उत्पन्न होण्यासाठी आपल्या ठिकाणी शरीर लागतं, कर्म उत्पन्न होण्यासाठी शरीर लागतं. नुसतं शरीर असून उपयोग नाही, शरीरातले जे काही इंद्रिय आहेत ती इंद्रिय सुद्धा लागतात. वर्णन केलं आहे भगवंताने, अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम पंचैतानि महाबाहो कारणानि निबोधमी. अधिष्ठान म्हणजे शरीर पाहिजे कर्म करण्यासाठी, शरीरच नसेल तर मनुष्याच्या ठिकाणी कर्म घडू शकत नाही. कर्ता पाहिजे. आता शरीर सांगितलं, परत कर्ता कशाला सांगितला, कारण जो शरीर आहे शरीरच काय असतो, कर्ता असतो. तर कर्ता शब्दामधूनच भगवंताला सांगायचं की कर्तेपणाचा त्याच्या ठिकाणी अहंकार पाहिजे कर्म उत्पन्न होण्यासाठी, म्हणून कर्ता. करणम इंद्रिय पाहिजे, इंद्रियाशिवाय सुद्धा कर्म होऊ शकत नाही. कर्म करायचं त्याच्यासाठी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पाहिजे, हे सगळं लागतं. आणि त्या ठिकाणी दैवम चैवात्र पंचमम, पाचवं काय पाहिजे, दैव म्हणजे प्रारब्ध ही त्या कर्मासाठी कारण आहे. तर मुख्य म्हणजे अहंकार आहे. अहंकार असेल तर कर्म होतं, अहंकार असेल तर कर्म होत नाही. ज्ञानोबा तेच म्हणतात, त्याच्या ठिकाणचा अहंकार नष्ट झालेला असतो. ते देह अभिमान सांडुनी, देहाचा अभिमानाचा काय करतात, ते त्याग करतात. त्याग म्हणजे मी देह आहे असं मानत नाही, मी देह आहे, मी शरीर आहे, आपलं जे काय नाव असेल त्या नावाचा मी आहे असं ते मानत नाही. आपल्यासारखं त्यांचं नसतं. आपण मी देह मानतो, कोणी आवाज दिला आपण लगेच ओ म्हणतो, शरीरावर आपलं प्रेम असतं. तसं महात्म्यांचं एकदम विरोधी असतं. देह अभिमान ते सांडुनी, देह अभिमानाचा काय केला त्यांनी, त्याग केला. त्याग केला. तो का म्हणे लटिके आहे सांडी देह अभिमान, देह अभिमान त्याग केलेला असतो. कशाप्रमाणे त्याग केलेला असतो, पुढं ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे. शुकाचा म्हणजे पोपटाचा भगवंताने काय दिलेला असे, ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलेला आहे की पोपट कसा असतो. पोपट सुंदर पक्षी आहे दिसण्यासाठी, लोक त्याला काय करतात, धरण्यासाठी पिंजरे लावतात, धरण्यासाठी पिंजरे लावतात. पोपट आपल्या दारात असावा असं लोकाला वाटतं, कारण तो शोभिवंत असतो आणि माणसाप्रमाणे बोलण्याचा काय करतो, प्रयत्न करतो, म्हणून पोपट असावा असं वाटतं. आणि तो पोपट धरणं
इतकं सोपं नाही. तर पोपट धरण्यासाठी त्याने काय केलेलं असतं, एक यंत्र तयार केलेलं असतं. यंत्र असतं. कसं यंत्र असतं, झाडाच्या एका फांदीपासून दुसऱ्या फांदीपर्यंत काय करायची, दोरी बांधायची. बारीक द्वारा दुसऱ्या फांदीपर्यंत द्वारा बांधायचा आणि तो द्वारा एका नळीमधून घालायचा. 1-1.5 फुटाची एक बारीक नळी, नळीतून द्वारा घालायचा आणि दोन्ही बाजूला 2 बांधायचं. आणि अशा ठिकाणी बांधायचं की त्या झाडाचं जे फळ आहे, त्या झाडाचं जे फळ आहे, जे काही असेल ते, तर ते फळ त्या नळीजवळ आलं पाहिजे, नळीजवळ आलं पाहिजे. अशा ठिकाणी बांधायचं. किंवा ज्या ठिकाणी नळी आहे त्या ठिकाणी एखादं फळ उभं करायचं. अशा प्रकारचं यंत्रणा ते पारधी करतात, पोपट धरणारे करतात. मग पोपट काय करतो, त्या फळाला पाहून त्या फळाकडे झेप घेतो आणि त्या ठिकाणीच नळी असल्यामुळे नळीवर बसतो. कशासाठी, फळ खाण्यासाठी नळीवर बसतो. पण आता त्या नळीमधून द्वारा गेलेला असतो, नळी मोकळी असते. त्या नळीवर पोपट बसला की नळी काय होते, उलटी फिरते. आता नळी उलटी फिरली की पोपट पण फिरला. पोपट काय करतो, ते फिरल्यानंतर ते सोडित नाही त्या नळीला, ते उलटं होतं, त्याचे पाय वर होते आणि तोंड त्याचं काय होतं, खाली होतं. मग त्याला सगळ्या चक्रा यायला लागत्या. मग वरचं आकाश त्याला दिसतं, एवढं मोठं आकाश. शुकाचेने अंग भारे नळिका भुवन नली एरी मोहरे. तेने उडावे परी न पुरे मनशंका. वा, शुकाचेने अंग भारे. ज्ञानोबा म्हणतात त्या पोपटाच्या अंगाच्या भाराने नळिका भोवीन नली एरी मोहरे, ती नळी उलटी फिरते. आता खरं तर त्याने उडून जाव ना तिथून. 2 पक्षी, 2 त्याला काय आहे, पंख आहे, त्याने उडून गेलं पाहिजे. त्याने उडावे परी न पुरे मनशंका. ज्ञानोबा म्हणतात उडायचं त्याच्या मनात सुद्धा येत नाही. ते नळीला धरून बसतो, उलटा फिरतो. त्याला वाटतं एवढ्या मोठ्या आकाशामध्ये जर मी पडलो तर माझं काय होईल, एवढ्या मोठ्या आकाशात मी पडलो तर काय होईल. आणि नळीला काय करतो, तो घट्ट धरून राहतो. कसं घट्ट धरतो मग, अर्धा सोडून. वायाची मान पिळी आटवे हिवे आवळी. वायाची मान पिळी आटवे हे आवळी, टिटातू नळी धरून ठाके. ज्ञानोबा म्हणतो इकडं तिकडं तो मानेचा काय देतो, पिळा देतो. वायाची मान पिळी आटवे हे आवळी, टिटातू नळी धरून ठाके. पण आपल्या पायामध्ये ती नळी काय करतो, तो धरून राहतो. त्याला वाटतं ही नळी जर आपण सोडली तर आपलं आता काय नाही, खरं नाही, आता आपण कुठंतरी नक्की पडणार. मग आरडतो, मने बांधला मी फुडा ऐशा वासनेच्या पडे खोडा, तेने मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके. ज्ञानोबा म्हणतात ते आरडायला लागतो, मने बांधला मी फुडा. अरे बाप रे, आता फार मोठ्या संकटामध्ये मी सापडलो. ऐशा वासनेच्या पडे खोडा, मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके. आता मोकळे पाय असले तर चवडा काय करतो, मोकळ्या पायाने अजून काय करतो, नळी दाबून धरतो. त्याला एकच शंका, आता मी जर इथून पडलो तर माझं काय होईल. ज्ञानोबा म्हणतात ऐसा काजे विना हात उडला, तो सांग पा काय अनिके बांधला. मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा. ऐसा काजे विना हात उडला, विना कामाचा त्या ठिकाणी गुंतलेला आहे. तो सांग पाय अनिके बांधला. आता त्या पोपटाला दुसरे कोणी बांधलेला आहे का, नळीने पोपटाला धरलं की पोपटाने नळीला धरलं, पोपटानेच नळीला धरलं, नळीने त्याला धरलेलं नाही. ज्ञानोबा म्हणतात सांग पा काय अनिके बांधला, मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा. त्याला अर्धा तुकडा जरी केला तरी ते नळीला सोडत नाही. अशा प्रकारे ते पारधी त्याला काय करतात, पिंजऱ्यामध्ये टाकून देतात. पिंजऱ्यामध्ये ती नळी, ती दोरी सगळी कापून घेतात आणि त्या नळी सगळं त्याला पिंजऱ्यामध्ये घालतात. पिंजऱ्यामध्ये पोपटाची स्थिती झाली, मोकळा होता, मुक्त होता, पण पिंजऱ्यामध्ये बंधनामध्ये पडावं लागलं, त्याला पिंजऱ्यामध्ये पडावं लागलं. आता ज्ञानोबारायांचं मत आहे की जर त्याच वेळेला नळी जरा सोडली असती आणि दुसरीकडे जाऊन गेला असता, निघून गेला असता, काही अडचण होती का, नाही. संकटात सापडला असता का, सापडलाच नसता. नळिकेवरून उठिला शुकशाखे बैसला. तसंच आहे. एखादा पोपट जर नळीला सोडून
फांदीवर निघून गेला त्याला कोणत्याच कर्माचं बंधन नाही, ते पिंजऱ्यामध्ये सापडू शकत नाही, मुक्तपणे तो त्याचं जीवन जगू शकतो. ज्ञानोबा म्हणतात महात्म्य मंडळींची अशी स्थिती आहे. आपण या पोपटासारखे नळीला धरून ठेवलेलं आहे, पोपटासारखं नळीला धरून ठेवलेलं आहे. नळी म्हणजेच देह, नळी म्हणजेच काय, हे शरीर आहे, हे शरीर पोपटासारखं आपण या शरीराला धरून ठेवलेलं आहे, पोपटासारखं धरून ठेवलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की मी शरीर आहे आणि मी शरीर नाही असं म्हटलं की जणू काय आपल्याला मरणच येणार आहे. जागृतीत तर नाही, स्वप्नामध्ये सुद्धा देहाचा अहंकार सोडायला आपण तयार नाही, स्वप्नामध्ये सुद्धा देहाचा अहंकार आपण सोडत नाही. मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके अशी स्थिती आपली झालेली आहे. देहाला आपण त्या पोपटाप्रमाणे घट्ट धरून ठेवलेला आहे, सोडायला आपण तयार नाही. न सोडीचं जरी नेला तोडून अर्धा, मेलो तरी आपल्याला काही हरकत नाही. माणसं मरायला तयार होतात पण देहाचा अहंकार सोडत नाही, मरतात देहाचा अहंकार सोडत नाही, देहाचा अहंकार सोडत नाही. देह मरणारा आहे, हा मरणारा नाही, तरी सुद्धा देहाचा अहंकार घेतल्यामुळे मीच मरणारा आहे असं समजतो, मीच मरणारा आहे असं समजतो. एवढंच नाही, ज्ञानोबा 9व्या अध्यायात म्हणतात आगा मरहा बोलून साहती, मेल्या तरी रडती. माणसं मेल्यावर तर रडतात पण मर हा बोलून साहती. एखादा जर म्हणला मर ना आता, माणूस खवतो तो काय बापाचं खातो का मी, मर हा शब्द सुद्धा मनुष्याला सहन होत नाही. आता किती कोणी मर म्हणलं तरी आत्मस्वरूप आपलं मरणार आहे का, मरू शकत नाही. मरणारा देह आहे तरी सुद्धा देहाचा एवढा अहंकार घेतलेला आहे, मर हा बोलू न साहती, सहन सुद्धा होत नाही. हे असं देहाभिमानाचं आहे. परंतु जो मुक्त महात्मा आहे, ज्ञानी पुरुष आहे, संत मंडळी देवाचे भक्त झालेले आहे, त्या भक्तांची अशी स्थिती आहे. नळिकेवरुनी उठिला जैसा शुक शाखे बैसला, तो मूळ अहं ते ठाकीला मी म्हणून. जसं एखादा पोपट नळीवरून उठून फांदीवर जाऊन बसावा, मुक्तपणे त्याने आयुष्य जगावं, तसं महात्म्यांचं असतं. ते काय करतात, शरीररूपी फांदीवरून त्यांचा मी काय झालेला असतो, उठलेला असतो, नळीवरून, शरीररूपी नळीवरून. आणि मूळ अहं ते ठाकीला तो मी म्हणून. जे मूळ ठिकाण आपलं स्वरूप आहे, मूळ ठिकाण ज्या ठिकाणासाठी मुक्ताबाईने लिहिलेलं आहे, जाते माहेरा लाग माझ्या मूळच्या घराला. मूळचं जे आपलं घर आहे, मूळचं घर ज्याला तुकोबारांनी निज म्हटलेलं आहे, निज, ते आपलं निजाचं ठिकाण आहे, निजाचं ठिकाण. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, निज घर आहे. असं मूळ ठिकाण, मूळ स्वरूप, ब्रह्मस्वरूप जे आपलं आहे, आत्मस्वरूप जे आपलं आहे, त्याच्यावर त्यांचा मी बसलेला असतो, त्याच्यावर मी बसलेला असतो. आपला मी देहावर स्थित आहे आणि महात्म्यांचा जो मी आहे तो ब्रह्मस्वरूपावर स्थित झालेला आहे. शुकाचार्यांचं तेच झालं होतं ना. शुकाचार्याचा मी अगोदर आत्मस्वरूपावर स्थित होता. आत्मस्वरूपावर स्थित असल्यामुळे व्यासांनी आवाज दिला, शुका थांब. शुका म्हटलं की सगळे पशु पक्षी, झाडं, दगड, नदी सगळे आवाज द्यायचे, ओ म्हणायचे, ओ. व्यास म्हटले शुका, तिकडून ओ आवाज यायचा, सगळ्या नदी नद्यातून, पशु पक्षातून. कारण त्यांचा मी आत्मस्वरूपावर स्थित होता, आत्मभाव त्यांचा जागृत होता. आणि आत्मा तर सगळ्या चराचरामध्ये उभा आहे, म्हणून चराचरामधून आवाज निघत होता. पण ज्या वेळेस शुकाचार्यांचा मी देहावर आला, केवळ देहाला मी मानायला लागले, त्यावेळेस बाकीचा सगळा आवाज काय झाला, बंद झाला, बंद झाला, देहावर मी आल्यामुळे. ज्ञानोबा ते सांगतात की देह अभिमानात ते सांडूनी, देहाच्या अभिमानाचा ते काय करतात, त्याग करतात. देहावर त्यांचा मी बसलेला नसतो, देह अभिमानाचा त्याग केलेला असतो. आणि गुणकर्मे ओलांडुनी, गुणांना आणि कर्मांना त्यांनी ओलांडलेलं असतं, गुणकर्माच्या पलीकडे गेलेले असतात. आपण गुणकर्माच्या अलीकडेच अजून आहे, आपण अजून कुठं आहे, गुणकर्माच्या अलीकडे आहे. अलीकडे आणि पलीकडे याचा अर्थ असा होतो की ज्या लोकांना गुणापासून
बंधन होतं आणि कर्मापासून बंधन होतं ते गुणकर्माच्या अजून अलीकडे आहे. आणि गुणाचंही ज्यांना बंधन होत नाही आणि कर्माचंही बंधन होत नाही, समजावं ते गुणाच्या आता काय झाले, पलीकडे गेले. गुणकर्माचं उल्लंघन त्यांनी करून टाकलं. असे सत्पुरुष आहे. आपली स्थिती त्यांच्या उलट आहे. आपल्या अंतःकरणामध्ये गुण आला, सत्वगुण निर्माण झाला, लगेच आपली प्रवृत्ती ज्ञानाकडे होते. रजगुण निर्माण झाला, आपली प्रवृत्ती कर्माकडे होते. तमोगुण निर्माण झाला की आपली प्रवृत्ती नीच कर्माकडे, आळस, निद्रा, झोप याकडे प्रवृत्त होते. महात्म्यांचं तसं नाही. सत्वगुण असो, रजोगुण असो की तमोगुण असो, गुणातीत झालेले असतात. गुणांचा त्यांच्यावर प्रभावच पडत नाही. गुणांचा प्रभाव पडत नाही त्यांच्यावर. कोणताही गुण असू द्या, गुण त्यांना बाधा येऊ देत नाही, बंधनात टाकीत नाही. आणि कर्माचंही तसंच आहे. आपल्याला कर्म केलं की कर्मापासून बंधन होतं, पण महात्म्यांनी कर्माला सुद्धा काय केलं असतं, उल्लंघन केलेलं असतं, कर्माच्या पलीकडे गेलेले असतात. कर्माचंही त्यांना बंधन होत नाही. कोणतंही कर्म त्यांच्या हातून घडू द्या, त्यांना त्याचं बंधन नाही. गुणकर्मे ओलांडुनी 14व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंतांनी हेच म्हटलेलं आहे. ते गुणकर्माचं काय करतात, उल्लंघन करतात. गुणातीतस्य उच्यते. अर्जुना, त्या पुरुषाला गुणातीत म्हणावं. गुणातीत तो काय झालेला असतो, गुणातीत झालेला असतो. त्या ठिकाणी अर्जुनाने शंका केली, कैर्लिंग स्त्रीन गुणानेता नतितो भवती प्रभो किमाचार कथम चैतांस त्रीन गुणा नती वर्तते. हे भगवान, जो पुरुष गुणातीत झालेला आहे, तिन्ही गुणांच्या जो पलीकडे गेलेला आहे, तो पुरुष नेमका कसा असतो, त्याला आम्ही ओळखायचं कसं? गुणातीत झालेला आहे, गुणातीत झालेला आहे, गुणांच्या पलीकडे गेला, कसा ओळखायचा? कैर्लिंगही, त्याचं लिंग म्हणजे चिन्ह काय आहे, कोणत्या चिन्हाद्वारे त्याला ओळखायचं? किमाचारः, तो कसा आचरण करतो? त्याचप्रमाणे एतान गुणान कथम अतिवर्तते, त्याप्रमाणे गुणांना त्या मनुष्याने कसं उल्लंघन केलेलं आहे, गुणाच्या पलीकडे तो कसा गेला, देवा मला सांगा. अर्जुनाने प्रश्न केला. त्यानंतर भगवंतांनी उत्तर दिलं आहे, प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. पांडव, हे अर्जुना, प्रकाशम च प्रवृत्तीम च मोहमेव, प्रकाश ज्ञान, प्रवृत्ती संसारामधील जी प्रवृत्ती आहे ती, किंवा मोह, हे जे आहे न द्वेष्टी संप्रवृत्तानी, हे जर प्रवृत्त झाले तर तो महात्मा त्याचा द्वेषही करत नाही. आणि न निवृत्तानी कांक्षती, निर्माण झाल्यावर त्यांना निवृत्त करावं याची सुद्धा त्या महात्म्याला काय नसते, अपेक्षा नसते. असा तो महात्मा झालेला आहे. जर रजोगुणामुळे एखादं कर्म निर्माण झालं त्याच्याकडून, तर तो काय करत नाही, मी कर्म करणार आहे असा अहंकार धरत नाही. सत्वगुण निर्माण झाल्यानंतर ज्ञानाकडे त्याची प्रवृत्ती झाली, तरीही तो त्याचा अहंकार येऊ देत नाही. मी ज्ञानी आहे, मी विद्वान आहे असं मानत नाही, गुणातीत. त्यानंतर त्याच्या ठिकाणी तमोगुण निर्माण झाला, मोह निर्माण झाला, तरीही मी अज्ञानी आहे, नीच कर्म करणार आहे अशी प्रवृत्ती महात्म्याच्या ठिकाणी नसते. म्हणून तो गुणातीतः, गुणांचं त्याने उल्लंघन केलेलं आहे. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव यो वतिष्ठती नेंगती. उदासीन वतासीन, उदासीनाप्रमाणे राहणारा तो महात्मा काय करतो, गुणैही न विचाल्यते, गुण निर्माण झाले असता न विचाल्यते, तो कधीही विचलित होत नाही. त्याच्याकडे गुण निर्माण झाल्यानंतर गुणाच्या द्वारे त्याची बुद्धी भ्रष्ट होत नाही. गुणावर्तन्त इत्येव यो वतिष्ठती नेंगती, गुण हे वर्तन करीतच असतात अशी त्याची मान्यता असते. असे म्हणून तो स्थित होत असतो. म्हणजे गुणाकडे पाहत असताना तो काय करतो, समान म्हणून पाहतो. कोणताही गुण निर्माण होऊ द्या, समान म्हणून पाहतो. गुणाच्या द्वारे त्याचं चित्त जे आहे कधी विक्षिप्त होत नाही, विक्षिप्त होत नाही.
तेच ज्ञानोबा म्हणतात गुणकर्मे ओलांडूनी. गुण आणि कर्माला तो ओलांडून जातो आणि गुणकर्माचं उल्लंघन त्याने केलं की त्याच्या ठिकाणी भाव कसा निर्माण होतो, कसं तो स्वतःला मानतो. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्तुती. 14व्या अध्यायामध्ये भगवान वर्णन करतात विस्ताराने गुणातीत कसा असतो. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन. सुखदुःखांना तो मनुष्य समान मानतो. सुख निर्माण झालं तरी तो उन्मत्त होत नाही, दुःख निर्माण झालं तरी तो दुःखित होत नाही. दोन्ही परिस्थितीमध्ये तो काय असतो, समान असतो. सुख दुःख समान. सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. त्यानंतर समलोष्टाश्म कांचन. त्या पुरुषाकरता दगड माती सोनं सारखंच असतं. त्याच्यामध्ये तो भेद पाहत नाही. भेद आपल्याला दिसतो. दगड माती सोनं हा भेद कोणामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्ये. कारण मातीला जी किंमत आहे ती किंमत सोन्याला नाही. सोन्याला जी किंमत आहे ती किंमत दगडाला नाही. तिन्हीमध्ये आपण काय पाहतो, भेद पाहतो. भेद पाहतो. एखादं बी असेल, पेरणी करायची असेल, आपण दगडामध्ये नाही करत. कशात करतो, मातीमध्ये पेरणी करतो. मातीमध्ये पेरणी करतो. मातीमध्ये मुळाहुनी बीज काढिले निर्वाळिल्या भूमी पेरले. वा. मुळामधून काढलेलं जे बीज आहे निर्वाळल्या भूमी पेरले. भूमीमध्ये मातीमध्ये चांगल्या जमिनीमध्ये आपण ते काय करतो, पेरतो. हा आपल्या ठिकाणी काय आहे, भेद आहे. भेद. त्यानंतर घरामध्ये बसलेला असताना दारात जर एखादा कुत्रा आला, ओट्यावर बसलेला असताना दारात जर कुत्रा आला तर कुत्र्याला मारण्यासाठी लोक माती मारतात का, नाही. त्याला कशाने मारतात, दगडाने मारतात. म्हणजे बी पेरायचा असेल तर मातीमध्ये पेरतात, कुत्र्याला हाणायचा असेल तर माती हाणत नाही, दगड हाणतात. आणि गळ्यामध्ये अलंकार घालायचे असेल तर दगडाचे घालतात का, नाही. तिथं सोन्याचा अलंकार घालतात. आपल्या ठिकाणी हे 3 प्रकारचे तरतम भाव भेद आहे. तिन्ही याला आपण काय करतो, वेगवेगळं मानतो. एखाद्याने आपल्याला सोनं दिलं आणि एखाद्याला आपल्याला माती दिली. दोघांची किंमत सारखी आहे का, दोघांची किंमत सारखी नाही. माती आपण कुठेही फेकू देऊ, सोनं कुठेही ठेवतो का, नाही. सोन्याचं ठिकाण आतमध्ये असतं, कुलपामध्ये असतं. आणि मातीचं ठिकाण कुठेही असू द्या, कारण मातीला कोणी खात नाही. हा भेद आहे. पण महात्मा जो आहे त्याच्या ठिकाणी हा भेद नसतो. समलोष्टाश्म कांचन. हा त्याला दगड माती आणि सोनं तीनही गोष्टी त्याच्यासाठी काय आहे, सारख्याच आहे. तो त्याच्यामध्ये भेद पाहत नाही. शिवाजीराजांनी नजराणा आणला तुकाराम महाराजांसाठी. महाराज हा नजराणा घ्या. आणि त्या नजराण्यामध्ये काय होतं, हिरे माणिक मोती जमिनीचे कागदपत्र दिवट्या छत्री घोडे हे सगळं होतं त्याच्यामध्ये, सगळं होतं. पण तुकोबारायांनी त्याचा काय केलं नाही, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. वा. सोनं रूप म्हणजे चांदी, सोनं चांदी हे सगळं मृत्तिके समान. तुकोबाराय सांगतात आमच्यासाठी मातीसारखं आहे, तुमच्यासाठी विशेष असेल, आमच्यासाठी मातीसारखं आहे. माणिक पाषाण खडे जैसे. तुम्ही आणलेले माणिक मोते पाचू हिरे तुमच्यासाठी असेल श्रेष्ठ, आमच्यासाठी दगडामध्ये आणि त्याच्यामध्ये काय नाही, फरक नाही. गुणातीताचं हे लक्षण आहे. 14व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात गुणातीत झालेला जो पुरुष आहे तो कसा वागतो. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचना. हा दगड माती आम्हा समान हे चित्तामध्ये समान असतं. त्यानंतर तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्तुती. ही तो काय करतो, प्रिय आणि अप्रिय दोन्ही त्याच्यासाठी सारखंच असतं. आवडीची गोष्ट आणि न आवडणारी गोष्ट त्या महात्म्यासाठी दोन्हीही सारखंच आहे. निंदास्तुती त्याच्यासाठी सारखीच आहे. कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली
सारखंच आहे, सारखंच आहे. म्हणजे द्वंद्व जे आहे, द्वंद्वाने आपण सुखदुःखी होतो, पण महात्मा द्वंद्वाने सुखदुःखी होत नाही, द्वंद्व रहित झालेला असतो. कोण पुण्यांचा होईन सेवक, जी ही द्वंद्वाधिक दुराविले. द्वंद्व त्यांच्या ठिकाणी नसतं, कारण ते गुणातीत झालेले असतात. गुणातीत जो नाही त्याला द्वंद्वाचं सुखदुःख आहे, पण गुणातीत जो झाला त्याला कोणत्याही प्रकारचं द्वंद्वाचं सुखदुःख त्याला होत नाही. ज्ञानोबा म्हणतात, निद्रिताचे ने अंगेशी साप तैशी उर्वशी. निद्रिताचे ने अंगेशी. किंवा म्हणून तयाच्या ठाई शेणा सोनया विशेष नाही. शेण आणि सोनं सारखंच मानतो, गाईचं शेण आणि सोनं सारखंच मानतो. ही महात्म्यांची काय आहे स्थिती आहे. निंदा करो की स्तुती करो, दोन्ही त्याच्यासाठी काय आहे समान आहे, समान. हा ब्रह्मा ऐशेनी पूजिजे, हां, की चोर म्हणून गांजीजे, त्याला दोन्हीही लागत नाही, दोन्हीही लागत नाही. तैसा न लोटे दुर्वाक्य शेली, शेलीला सातात, शेलीला सातात. दुर्वाक्य म्हणजे कठीण वाक्य, निंदेच्या वाक्य, शेलक्या शब्दांनी, शेलक्या शिव्यांनी जरी त्याला ताडण केलं तरी त्याच्या अंतःकरणामध्ये काहीच भाव उत्पन्न होत नाही. त्याला म्हणावं गुणातीत. गुणातीत आहे. मानापमानयोस्तुल्यो तुल्यो मित्रादी पक्षयो हो सर्वारंभ परित्यागी गुणातीत उच्यते. त्याला गुणातीत म्हणावं. मान अपमान ज्याच्यासाठी सगळा सारखाच झालेला आहे, मित्र शत्रू ज्याच्यासाठी सारखेच झालेले आहे, सगळ्या कर्मांचा ज्याने कर्माच्या आरंभाचा त्याग केलेला आहे, म्हणजे अहंकाराचा त्याग केलेला आहे, गुणातीत उच्यते. तो मनुष्य काय आहे गुणातीत आहे. गुणातीत म्हणजे गुण कर्मात ओलांडूनी, गुण आणि कर्म या दोघांनाही त्याने काय केलं ओलांडलेलं आहे, ओलांडलेलं. ते देहाभिमान सांडूनी गुणकर्मे ओलांडूनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. गुणकर्माचं उल्लंघन करतात, उल्लंघन करतात, मग शरीराचा त्याग करतात का नाही, शरीराचाही त्याग करत नाही. गुण आणि कर्मामध्ये न राहता शरीरामध्ये राहतात. देही वर्तती कसे साक्षीभूत होऊनी, मी कोणीतरी या कर्माचा काय आहे साक्षी आहे, बस एवढं म्हणून ते आपलं जीवन व्यथित करत असतात, साक्षी म्हणून जीवन जगत असतात. अशा प्रकारे जे महात्म्य आहे तर त्या महात्म्यांना कोणताही कर्म बाधा करत नाही. 82 ओळीपर्यंत आपण आलेलो आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री